मंडळी आता मी आलो आहे राजभवन मुंबई इथे. आणि इकडे येण्याचं कारण असं आहे की आज आई सकलाई देवीची वार्षिक जत्रा आहे, जी महाराष्ट्र मच्छीमार विकास संघ मुंबई यांनी हे आयोजन करतात. आणि पूर्ण वर्षभरामध्ये याच दिवशी 4 ऑगस्टच्या दिवशी पूर्ण सर्व कोळी बांधव कोणीही असू दे त्यांना दर्शनासाठी इथे येण्यास परवानगी असते. बाकी वेळेला पास काढावा लागतो. ते प्रोसिजर वगैरे करून मग एंट्री मिळते. पण आज फ्री एंट्री असते. तर या दिवशी मी आता आलोय. गेल्या वर्षी मला मिळाला नाही यायला, म्हणून यावर्षी मी आलोय. योगायोगाने मला वेळ मिळाला येण्याचा. तर आता जाऊया आणि आपण दर्शन करूया. मला पण माहित नाही ते काय असतं कसं असतं काय आयडिया नाहीये. स्टोरी पण माहित नाहीये ही सकलाई देवी मातेची. बघूया काय काय आपल्याला अनुभव येतो तसं मी तुम्हाला दाखवतो. स्वागत आहे, मी हरीश शेंडे. आपल्या या चॅनलवरती स्वागत करतो तुमचं. धन्यवाद व्हिडिओ बघतोय म्हणून. तर मंडळी देवी मातेचं तर तुम्ही आता दर्शन केलेलं आहे. तर इथलं जो राखणदार आहे ना, त्या राखणदारचं आपण आता दर्शन करणार आहोत. आधी असं म्हणतात की बोकड वगैरे पहिला इथं व्हायला जायचा देव. हे आहे राखणदाराचं मंदिर आहे बघा. इथे दर्शन करूया. इथले राखणदार पहिला आधी म्हणायचं की इथे बोकड वगैरे व्हायला जायचं. आता इथे जायचं. ज्या लोकांना त्या लोकांना उभं करायला तर म्हणजे मला आता ना इथे मोर दिसलेला आहे, तुम्हाला दाखवतोय बघा. पहिला तुम्ही मोर दिसता बघा. सॉरी राष्ट्रीय पक्षी. अरे मारतो तो. काय उतरला खाली. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मी पहिल्यांदाच आलो, माझा अनुभव खूप छान आहे. आणि म्हणजे आतमध्ये गेल्यावरती इतकी छान हवा आहे वगैरे, समुद्र आहे, तर ते बघायला एवढं भारी वाटतंय. तर एकदम मजा आली.
आणि तिथे मला शिवशंभूचे दर्शन झाले. हनुमानजी आहे, भरपूर देव आहेत. आई चकलाई देवी आहे, आई गुंडाई माता आहे. मला स्टोरी वगैरे काय माहिती नाही. मी जस्ट आलो, मला वेळ मिळाला, दर्शन केलं. तर तुम्हाला हे व्हिडिओ छोटासा आपला कसा वाटला, तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. पुढे भरपूर व्हिडिओ येणार आहेत. तर सबस्क्राईब करून ठेवा, नसेल केलं सबस्क्राईब. लाईक वगैरे केलं नसेल तर आत्ताच्या आता करू, सगळं करू नका. फ्री आहे.